आणि फडणवीस साहेबाबद्दल तरी कोणचे आहेत? पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केलता, आम्ही कुठं म्हणलो मुख्यमंत्र्यांनी युग ठेवला? आम्ही म्हणलो नाहीत. आम्ही प्रत्येक याच्यात बाईटमध्ये आमचं देऊ शकतात तर शिंदे साहेबच देऊ शकतात, पण ते जर त्याचं ऐकून स्टेटमेंट बदलीत असली त्याला आम्ही काय करावं? आम्ही कोणत्या दिवशी म्हणलो की ते देणार नाही? म्हणून अन्याय, म्हणून रोखायचं, म्हणून गुन्हे दाखल करणार, म्हणून तुम्ही आमच्या रात्री लोक उचलणार? हे कुठं शिंदे साहेबाला शोभतंय? मग शिंदे साहेबांबद्दल कोणते बरं शब्द आहेत आणि फडणवीस साहेबाबद्दल तरी कोणते आहेत? पहिल्या वेळेस त्यांनी हल्ला केलता, त्याच्यानंतर आजपर्यंत आम्ही काय बोललो नाही. आता तुम्ही डावं टाकायला लागलात, आणखीन तरी बंद करा. तुम्ही आणखीन तरी डावं बंद करा. तुम्हाला वाटत असेल मग हे माघारी फिरलेत आणि पुन्हा डावं चालू करू. आता चूक करू नका. पूर्वी अंतर्वालीत केलं तर ते पुन्हा घडून आणू, ती चूक करू नका. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला वाटत असं आम्ही आमच्या सुविधा नव्हत्या सोबत, लोक पायी होते याच्यासाठी मागे फिरलोत आणि पुढं तुम्ही 16-17 हजार उभा केलेत आणि लोकांना त्रास होऊ नये म्हणून माघारी आलोत. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंतर्वालीची पुनरावृत्ती पुन्हा करायचं स्वप्न बघू नका. होय, झालं ते मागं झालंय. आता बार त्याला फड्यात पडू नका. गोडी गुलाबीनं तुम्हाला आणखीन सांगतो, तुम्हाला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करायचं मागं लागा. पहिली मागची सगळी नाराजी समाजावरची धुवून जाईल. हो, हे सुद्धा शब्द माझा लक्षात ठेवा. पण तुम्ही असंच करत राहिलात तर ही लाट नाराजीची अशीच वाढत जाणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.